पाण्यामध्ये उजेड कमी, माशाचे डोळे चेंडूसारखे, मोठ्या बाहुल्या स्थिर, पुढे मागे करून फोकस. लोरिस माशापेक्षा खूप वेगळे, जमिनीवर झाडाच्या वर, निशाचर, पण डोळे गोल, मोठे, स्थिर, चारी बाजूला पाहण्यासाठी फिरते मान. अगदी घुबडासारखी, घुबड लॉरिस आणि माशापेक्षा वेगळं, पण डोळे त्यांच्यासारखेच. पृथ्वीवरील जीवांच्या डोळ्यांचाच विचार केल्यास एक एक आश्चर्य पाहायला मिळतं. अद्भुत विविधता, थक्क करणारी पण त्याही पेक्षा जास्त हैराण करणारी त्यांच्यातली समानता. वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये राहणारे वेगवेगळे जीव, वेगवेगळ्या प्रजाती, ज्यांनी घेतली आहेत वेगवेगळी रूपं. अवतरली आहे विविधता एका समानतेसह. काय आहे कारण? पृथ्वीवर सर्व जीवनाची मुळं एकच आहेत असं तर नव्हे. कशी झाली जीवनाची उत्पत्ती? कशी घडली विविधता? कसा काय बनला निर्जीवापासून सजीव? कसा झाला जन्म जीवनाचा? प्राचीन समुद्र 420 कोटी वर्षांपूर्वीचं. निर्जीव रसायनांचं द्रावण, मिथेन, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, अमोनिया, सायनाइड्स, अनेक रसायनं, पण मुक्त ऑक्सिजन नाही. वेगळी होती पृथ्वी. निर्जीव, मृत, उष्ण. याच प्राचीन समुद्रामध्ये विचित्र परिस्थितींमध्ये रसायनांचा संयोग झाला. तयार झाले जीवनाचे बिल्डिंग ब्लॉक्स. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन यांच्या लांब साखळ्या. हे ब्लॉक स्वतःची कॉपी बनवू शकत होते, एकातून अनेक होऊ शकत होते. बनले प्रथम सजीव, एक पेशीवाले जीवाणू. जीवाणू वाढत गेले प्राचीन वातावरणामध्ये. परिस्थिती विषम होती. अति नील किरणांचा तडाखा, ओझोनचा थर अद्याप बनला नव्हता. मग 280 कोटी वर्षांपूर्वी उत्पत्ती सायनो बॅक्टेरियाची. ब्लू ग्रीन अल्गी, प्रकाश संश्लेषणमध्ये सक्षम शैवाल. हे कार्बन डायऑक्साईड आत घेऊन ऑक्सिजन बाहेर सोडत. कोट्यावधी वर्ष जुन्या या घटना कुणाला माहीत? यांचा पुरावा पृथ्वीवर सापडलेले हे प्राचीन जीवाश्म. स्टोमॅटोलाइट, पृथ्वीचे सर्वात प्राचीन जीवाश्म. खडकांच्या घरांमध्ये कैद. ब्लू ग्रीन अल्गी, तेच शैवाल ज्यानं पृथ्वीच्या वातावरणाला ऑक्सिजन दिलं. ऑक्सिजन जे आगामी जीवनाचा आधार बनलं. ऑक्सिजननं परिपूर्ण वातावरण बनायला लागले कोट्यावधी वर्ष, एक प्रदीर्घ कालावधी. पृथ्वीवर जीवनाचं चक्र सुरू झालं होतं. शेवाळांचे थर समुद्रात पसरले होते. तयारी झाली होती ऑक्सिजनमध्ये श्वास घेणाऱ्या बहुपेशीय सजीवांच्या जन्माची. प्रथम बहुपेशीय जीवन, नरम शरीराच्या जीवांची उत्पत्ती. आजचे स्लग्स, स्पॉन्जेस, जेलीफिश, समुद्रफूल यांच्या पूर्वजांनी उथळ समुद्र व्यापले. हे होतं जीवनाचं बिग बँग. विविध प्राचीन प्राण्यांच्या उत्पत्तीचा काळ. असे जीव जे पोहू शकत होते, सरपटू शकत होते, संघर्ष करू शकत होते. जीवनाचा संघर्ष. नियम बनत होते. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, सिलेक्शन ऑफ द बेस्ट. परिस्थितींमध्ये तग धरून राहणाराच जिवंत राहू शकत होता. कसा होतो एखाद्या नव्या जीवाचा जन्म? उत्पत्तीचं विज्ञान सोपं आहे. सगळं जीवन पेशींनी बनलेलं आहे. प्रत्येक पेशीच्या निर्जीव रेणू मिळून बनवतात जीवनाचा पाया. प्रत्येक पेशीच्या आत DNA, डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. यातच कैद जीवनाची रूपरेखा, तिचा आराखडा, ब्लूप्रिंट. हेच DNA प्रजननाच्या वेळी विभाजित होतात. एकाचे दोन. याच वेळी घडते उत्परिवर्तन, बदल, म्युटेशन. कारण सोपं. कित्येकदा दोन कॉपीज एकसमान बनत नाहीत. बनतात नवी रूपं, रंग, आकार.
अनेकदा इतके वेगळे की बनतं जीवनाचं अगदीच वेगळं रूप. म्युटेशन्स योजनाबद्ध नाहीत, परंतु अकस्मात एक योगायोग, खेळातल्या फाशांप्रमाणे. जसे हे स्लग एकाच पूर्वजापासून बनले. एक बनला पांढरा काळ्या ठिपक्यांसह, दुसऱ्याला मिळालं अगदीच वेगळं रूप. भुरा रंग सोबत पांढरी किनार. दोन्ही एकाच कुटुंबाचे सदस्य, पण बनले वेगवेगळ्या प्रजाती, पोटजाती. गोष्ट आहे प्राचीन समुद्राची. पृथ्वीवरील परिस्थिती अद्यापही विषम. म्युटेशननं बनलेले काही असे प्राणी ज्यांच्याजवळ सुरक्षेची साधनं होती. शरीरावर कवच धारण केलेले ट्रायलोबाइट्स वाढू लागले. प्रथम कवचधारी. हे रांगत पोहत समुद्र तळावरील माती चाळून आपलं पोट भरत. विविध साधे समुद्री सजीव ट्रायलोबाइट्स यांचाच भरणा होता. पण सोबत कोमल शरीर असलेले जीव देखील जगत राहिले. सारं जीवन अद्यापही पाण्यामध्येच होतं. हे जीवाश्म 50 कोटी जुन्या ट्रायलोबाइट्सचे. असे काही ट्रायलोबाइट्स जे खडकांमध्ये कैद झाले, बनले जीवनाच्या जन्माच्या कथेतलं एक पान, एक पुरावा. प्राचीन समुद्रतळ अद्यापही उष्ण. शेवाळे वाढत चालली होती. वातावरणात ऑक्सिजन देखील. हाच काळ होता प्रवाळाच्या जन्माचा. प्रवाळ होते प्राणी, पण दिसत वनस्पतींप्रमाणे. कॅल्शियम कार्बोनेटचा बाह्य सांगाडा यांच्या शरीराला सुरक्षा देत असे. कमी खोल समुद्राच्या तळाला वृक्षासारखे जखडलेले प्रवाळ आपल्या फडकत्या सोंडेंनी भक्ष्य पकडून मध्ये स्थित तोंडात सारत. रंगीत आणि प्राचीन प्रवाळ आजही पृथ्वीवरील समुद्रांमध्ये अस्तित्वात आहे. आजच्या प्रवाळ कॉलनीत झिंगे, खेकडे, अनेक प्रकारचे क्रस्टशियन्स यांना पाठीचा कणा नाही, पण आहे बाह्य कठीण कवच. या कुटुंबाची उत्पत्ती झाली होती प्राचीन समुद्रात. यांचं रूप आजच्या सदस्यांपेक्षा बरंच भिन्न होतं. यांचा जन्मही उथळ समुद्रातच झाला. प्राचीन क्रस्टाशियन्सच्या शरीरावर कठीण बाह्य कवच होते. पायांमध्ये खूपच विविधता होती. हे देखील समुद्रातली वाळू चाळूनच आपलं पोट भरत, काही शिकारही करत. हा काळ होता ट्रायलोबाइट्सच्या साम्राज्याचा. त्या काळचे सम्राट ट्रायलोबाइट्सना याच क्रस्टाशियन्सनी आव्हान दिलं. लढत बरोबरीची नव्हती. क्रस्टाशियन्स अधिक विकसित, बळकट, हत्यारांनी सुसज्ज, घडलेले. प्रतिस्पर्धा सुरू. ट्रायलोबाइट्स हळूहळू संपायला लागले, नामशेष झाले. हीच आहे उत्क्रांतीची कथा. ना कोणी पास, ना कोणी नापास. जो नापास होतो तो संपतो, होतो विलुप्त. कारण एक तर परिस्थिती इतकी बदलते की तो तग धरू शकत नाही, अथवा त्याच्यापेक्षा सरस बलवान जीव त्याला टिकू देत नाहीत. उत्क्रांतीचा हाच नियम. भविष्यापासून अजाण, गेलेल्या भूतकाळावर आधारित, केवळ वर्तमान काळातील घटना. भूमी आजपेक्षा अगदी वेगळी. समुद्र देखील. याच प्राचीन समुद्रात उत्पन्न झाला पाठीचा कणा असलेला पहिला सजीव. शरीराच्या आत हाडांचा सांगाडा. सांगाडा त्यांना देई अधिक बळकटी आणि गतिशीलता. हे होते माशांचे पूर्वज. यांच्या शरीरावरील खवल्यांमुळे पाण्यात राहणं सोपं होई. यांना जबडे नव्हते. जीवनाची उत्क्रांती एक निरंतर चालणारी प्रक्रिया. खूपच संथ, कोट्यावधी वर्षांच्या कालावधीत घडणारी. प्राचीन पृथ्वीवर जीवनाचं संगोपन होत राहिलं.
विविधता कायम राहिली. हळूहळू भूमी देखील स्थिरावू लागली. वातावरणात आता बाह्य ओझोनचा थर तयार झाला होता. अतिनील किरणांच्या माऱ्यापासून पृथ्वी आता सुरक्षित झाली होती. याच कारणानं भूमीवरील प्रथम वनस्पती जन्मल्यात का? उथळ पाण्यात मर्यादित शेवाळे आता जमिनीवर येऊन धडकली. जमीन आतापर्यंत वांझुटी, उजाड, खडकाळ, हिरवी होऊ लागली. जीवनासाठी एक नवीन संधी. चाळीस कोटी वर्षांपूर्वी आजचे विंचू, कोळी, घोण आणि अनेक प्रकारच्या कीटकांचे प्राचीन रूप जमिनीवर अवतरले होते. पृथ्वीवर वाढत्या वनस्पती त्यांचं भोजन होतं. प्रत्येक वनस्पती, प्रत्येक प्राणी आपली ओळख निर्माण करत होता, शोधत होता आपलं स्थान, एक निश. काही वनस्पती खात होते तर काहींची बनावट झाली वनस्पती खाणाऱ्यांना खाणाऱ्यांची. अंदाजे 36 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी थोडी आजच्यासारखी होऊ लागली. विविध कीटक भूमीवर अवतरले, काही मातीत राहत तर काही वनस्पतींवर. सगळे जिवंत राहण्याच्या शर्यतीत थोडे बदलत जुळवत होते, संबंध बनवत होते. कारण निसर्गाचा एकच नियम, परिवर्तन. या काळातल्या शार्कचा समुद्रात दबदबा. सर्वात मोठ्या शिकाऱ्याचं स्थान घेतलं होतं शार्कनं. पाठीचा कणा आणि जबडा असलेले विविध मासे. हे युग माशांचंच होतं, पाण्यात राहण्यास सक्षम. वेगवेगळ्या खोलीवर वर्चस्व मिळवणारे प्राचीन मासे. पाण्यात प्रतिस्पर्धा वाढली, परिवर्तन होत राहिलं, नवनव्या प्रजाती उत्पन्न होत राहिल्या. नव्या प्रजाती म्हणजे अशा विविधतेची उत्पत्ती जिची स्वतःची ओळख बनावी. एकमेकांपासून इतक्या भिन्न की एकत्र प्रजनन अशक्य व्हावं, त्यांची जनुकीय बांधणी एकमेकांपासून भिन्न व्हावी. याच काळात बनली आणखी एक प्रजाती. समुद्राचं पाणी आता ओहोटीला मागं गेल्यावर काही तिथंच थांबत. ओल्या मातीत श्वास घेऊ शकणारे मासे जन्मले होते. मड स्किपर, पाण्याबाहेर जमिनीवर जिवंत राहू शकणारे, पाठीचा कणा असलेले पहिले सजीव. हे प्राणी जमीन आणि पाणी दोन्हीमध्ये जिवंत राहू शकत. आजचे उभयचर, बेडूक आणि टोड. कोणत्याही प्राण्याचं जीवित राहणं त्याच्या प्रजननावर अवलंबून आहे. उभयचरांमध्ये एक त्रुटी, त्यांच्या प्रजननासाठी पाणी आवश्यक होतं. त्यांचे आधीचे पूर्वज माशांप्रमाणेच टॅडपोल. यावेळी जमिनीवर झुडपं उगवू लागली होती. नेचे, मॉसेस आणि दगडफूल जमिनीवर हिरवळ पसरत होती. ही साधी झुडपं होती, बिनबियांची. यांचं प्रजनन स्पोर बीजांडामार्फत होत होतं. जीवनाची स्पर्धा वाढत होती, नव्या संधी निर्माण होत होत्या. आवश्यकता होती नवघर शोधण्याची. पंख निर्माण झाले, एक नवी सुरुवात उड्डाणासह. विशाल ड्रॅगन फ्लाईज, पंख 70 सेंटीमीटर लांब. या काळातले कीटक आजच्या तुलनेत खूपच विशाल. यावेळच्या वातावरणात भरपूर ऑक्सिजन, आजपेक्षा बराच जास्त. सुमारे 32 कोटी वर्षांपूर्वी तयारी झाली रेप्टाइल्ससाठी. सरीसृप, सरपटणारे, जगण्यासाठी जोरदार तयारी, खूपच सक्षम. सर्वात मोठी ताकद यांच्या अंड्यावरील कवच. हे सफल प्राणी होते. मगर, सुसर, कासव त्या काळच्या परिस्थितीमध्ये जगण्यासाठी घडलेले.
हे या काळातले सर्वात बलवान प्राणी. पृथ्वीच्या इतिहासातले हे युग त्यांचं होतं. एज ऑफ द रेप्टाइल्स, सरीसृपांचं राज्य. हा काय योगायोगच आहे की प्राण्यांच्या अंड्यांवर बनलं कवच? आणि याच काळात वनस्पतींनीही बदलली आपली प्रजननाची पद्धत. हा तोच काळ होता जेव्हा वनस्पती सुद्धा बलवान होऊन वृक्षांमध्ये बदलत होत्या. जिम्नोस्पर्म्स, अनावृत्त बीजी असलेले प्रथम वृक्ष. पण या बिया सध्याच्या फळदार बियांपेक्षा वेगळ्या. बिया होत्या उघड्या बिनकवचाच्या. सुमारे 25 कोटी वर्षांपूर्वी आलं डायनासॉर्सचं साम्राज्य. ते पृथ्वीवर वाढत होते. पोहणारे, धावणारे, सरपटणारे, उडणारे डायनासॉर. काही शाकाहारी तर काही शिकारी. डायनासॉर्स भारतातही होते. गुजरातमध्ये सापडले राजसॉरस नर्मदेसिन्सचे जीवाश्म. हे टीरेक्स प्रमाणेच हिंस्त्र होते. डायनासॉरचं राज्यच होतं पृथ्वीवरील जीवनाच्या उत्क्रांतीच्या कथेचं सर्वात विलक्षण पान. याच काळात बनले फुलं असलेले प्रथम वृक्ष. आणि फुलांसोबतच वाढले फुलपाखरं, भुंगे, मधमाशा आणि मुंग्या मुंगळे. विविधता वाढत गेली हळूहळू. संबंध बदलत गेले हळूहळू काळाबरोबर. विविधता वाढली, प्रतिस्पर्धा देखील. बदल होत राहिले. काळ होता मोठ्या परिवर्तनाचा. आले वॉर्म ब्लडेड, अवतरले उष्ण रक्तीय सजीव. हे आपल्या शरीराचं तापमान स्वतः नियंत्रित करू शकत होते. आकाशात अधिकार एक नवी संधी होती. उडणाऱ्या डायनासॉर पासून निर्माण झाले प्रथम पक्षी. आर्कीऑप्टेरिक्स, हलकं शरीर, पंख, पोकळ हाड. मग पहिले मॅमल्स, सस्तन प्राणी, जे आपल्या तान्ह्यांना दूध पाजून पोषण करत. शरीरावर केस आणि तापमान नियंत्रणाची क्षमता. पण साम्राज्य तर डायनासॉर्सचंच होतं. जमीन स्थिर नव्हती. पॅन्जिया तुटायला लागलं. मग एक विशाल उल्का पृथ्वीवर पडली. सर्वत्र धूळच धूळ. हवामान बदललं. अन्न कमी झालं. डायनासॉरसह त्या काळातले बहुतेक प्राणी संपायला लागले. जुळवून घ्यायला वेळच नाही मिळाला. 6.5 कोटी वर्षांचं साम्राज्य संपलं. पृथ्वी बदलली होती. हा होता एक महाविनाश. डायनासॉरच्या शेवटामध्ये आहे निसर्गाचा नियम. ताकदवानाचा अर्थ ना शक्ती ना आकार, केवळ अनुकूलन क्षमता. प्राप्त परिस्थितींमध्ये जिवंत राहण्याची क्षमता. ही क्षमता त्या काळातल्या वृक्षांमध्ये वाढत होती. त्यांची विविधता आणि आकार वाढत होते. प्राण्यांसाठी व्यवस्था होत होती अन्नाची. डायनासॉरचा पराजय सस्तनांना संधी. आता आकारानं लहान, कमी अन्नाची गरज असलेले प्राचीन सस्तन वाढू लागले. वेळ होती त्यांचा अधिकार प्रस्थापित करायची. त्यांचा आकार वाढू लागला. ते पृथ्वीवर वाढू लागले. 6.5 कोटी वर्षांपूर्वी सस्तन पृथ्वीवर अवतरले होते. सोबतच माकडांचे पूर्वजही. हळूहळू विविधता वाढतच होती. आजच्या खारी आणि सशांसारख्या कुरतडणाऱ्या सजीवांचे प्राचीन पूर्वज तयार होत होते. 5 कोटी वर्षांपूर्वी प्रायमेट्सचं प्रथम रूप तयार झालं. यांची सर्वात मोठी ताकद, यांची बोटं, यांची घरं वृक्षांवर. पृथ्वीवर जीवनाची उत्पत्ती. कोट्यावधी वर्षांच्या काळात निर्जीवापासून जीवनाचा जन्म आणि मग अद्भुत विविधतेचा एक क्रमवार विकास. पायऱ्यांची प्रक्रिया नाही, केवळ जीवनात तग धरून राहण्याची स्पर्धा. यात जो जीता वही सिकंदर. म्युटेशननं बनतात नवे रूप आणि हे नवे रूप बनवतात बदलत्या परिस्थितींशी साधर्म्य. कोण टिकून राहील आणि कोण संपेल हे निवडतो निसर्ग.
हा आहे नॅचरल सिलेक्शनचा नियम. नियम जो समजला आणि समजावला महान जीववैज्ञानिक चार्ल्स डार्विननं. समजून घेऊया उदाहरणाच्या साहाय्यानं. औद्योगिकीकरणाच्या आधीच इंग्लंड. इथं वृक्षांवर राहतात काळे चट्टेरी पतंग. यामध्ये अधिकांचा रंग फिका, गडद कमी, कारण तेव्हाच्या वृक्षांच्या खोडात लपून बसता यावं. मग कारखाने वाढले, हवेत प्रदूषण वाढलं, वृक्षांच्या खोडांचा रंग गडद होऊ लागला. पतंगांमध्येही बदल दिसू लागला. आता गडद रंगांच्या पतंगांची संख्या वाढली, फिके रंगवाले कमी झाले. मग आधुनिक तंत्रज्ञानानं प्रदूषण कमी झालं, हवा स्वच्छ झाल्यानं खोडांचा रंगही फिका झाला. आता पतंगांमध्येही बदल दिसला, पुन्हा फिक्या रंगाचे पतंग वाढू लागले. या वैज्ञानिक संशोधनाच्या आकडेवारीत स्पष्टपणे आढळलं पतंगातलं परिवर्तन. आकडेवारी सिद्ध करते, दाखवते उत्क्रांतीचा नियम, नॅचरल सिलेक्शन. तोच नियम लागू होत होता 4 कोटी वर्षांपूर्वी. जमिनीवर जीवन फोफावत होतं. आता काही सस्तन पुन्हा पाण्याकडे. यांच्या हातापायांच्या जागी आले पंख. प्रथम बनले व्हेल. पृथ्वीवरील सर्वात विशाल सस्तन प्राण्यांनी पाण्यातून वर उडी मारणं शिकून घेतलं. सस्तन तर उलट लोंबकळणारं वटवाघूळ देखील. एकमेव उडणारा सस्तन. पण एमू अशा पक्ष्यांपैकी ज्यांना उडता येत नाही. हे प्राणी सांगतात अनुकूलनाची प्रक्रिया. यामध्ये शक्ती किंवा क्षमताच वाढेल असं काही नाही. ही तर परिस्थितीनुसार तग धरून जीवित राहण्याची गरज आहे. 3.5 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर गवत उगवू लागलं होतं. हा काळ नव्या संबंधांचा होता. उत्क्रांतीचा काळ काहीसा असा होता. 2 कोटी वर्षांपूर्वी प्रथम चिंपांझी पृथ्वीवर अवतरले, मानवाचे जवळचे नातलग. 75 लक्ष वर्षांपूर्वी प्रथम मानव आणि चिंपांझी एकाच पूर्वजापासून वेगळे झाले. प्रायमेट्सचं हे कुटुंब एकाच मुळातून जन्मलं, पण आहे एकदम भिन्न. 70,000 वर्षांपूर्वी आणखी एक बदल. पृथ्वी थंड पडायला लागली. आणखी एक आईस एज, हिमय युगाची सुरुवात. पृथ्वीवर परिस्थिती बदलत होती. या काळात तीक्ष्ण दातांच्या वाघांसारखे हिंस्त्र शिकारी, विशाल शक्तिवान सस्तन जसे वुली मॅमथ, स्लॉथ अस्वल आणि मॅमथ, हे सर्व प्राणी पृथ्वीवरून संपायला लागले. पुन्हा एकदा कोणाचा तरी अंत आणि कोणाला तरी संधीची वेळ. कारण पृथ्वीचा एकच नियम, परिवर्तन. मानव पृथ्वीवर यायला लागले कोट्यवधी वर्ष. प्रथम जीवन 420 कोटी वर्ष जुनं, पण आजच्यासारखा मानव घडला केवळ 2 लाख वर्षांपूर्वीच. पृथ्वीवर राहणारा प्रत्येक सजीव लाखो कोट्यावधी वर्षांच्या निरंतर प्रक्रियेनंतर. पृथ्वीवर जीवन टिकून राहावं यासाठी आवश्यक आहे की जीवनाचं हे चक्र बेदखलपणे पुढे चालूच राहावं. जीवन आपल्या तालावरच बदलत राहावं, घडत राहावं, वृद्धिंगत होत राहावं. त्याचा जन्म होत राहावा.